येत्या 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्यात येणार आहे. याबाबत मोटर परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांच्या वतीने परवाना तपासणी मोहीम राबवण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता त्याचप्रमाणे वाचता येतं का याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यावेळी बोलताना श्री सरनाईक यांनी मोटर परिवहन विभागाच्या वतीने रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना परवाना देताना स्थानिक भाषेचं म्हणजेच मराठी भाषेचं ज्ञान असणं हा नियम आधीपासूनच आहे. मात्र मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यासारख्या शहरांमध्ये अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही. तसंच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात. अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत. ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशाची भाषा व्यवसायासाठी शिकणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान असणं जितकं आवश्यक आहे तितकंच इतर राज्यात व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा आदर करणं देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळेच 1 मेपासून सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा लिहिता वाचता येणं बंधनकारक राहील असं श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे.